कालच्या सत्रामध्ये आपण थिओसॉफिकल सोसायटीची 3 उद्दिष्ट कोणती आहेत याचा आढावा घेतला. त्याच्या जोडीला आपली थिओसॉफिकल सोसायटीने सांगितलेली 3 महान सत्य आहेत, 3 ग्रेट ट्रुथ्स. ती अशी आहे. पहिलं सत्य आहे, माणसाचा आत्मा अमर आहे, त्याचा भविष्यकाळ अमर्याद विकास आणि वैभव यांनी युक्त आहे. दुसरं सत्य आहे, आम्हाला जीवन देणारे आणि आम्हाला अंतर्बाह्य व्यापून राहिलेले ईश्वरी तत्व अविनाशी आणि सदैव कल्याणकारी आहे. ज्ञानेंद्रियांना ते समजत नाही, परंतु ते जाणून घेण्याची आकांक्षा बाळगणाऱ्याला त्याची ओळख पडते. आणि तिसरं सत्य आहे, प्रत्येक मनुष्य हा स्वतःचा एकमेव शास्त्र आहे. स्वतःची उन्नती, अवनती, यशापयश, जीवनाची फलश्रुती याला सर्वस्वी तोच जबाबदार आहे. माणसाचं जे दैवी अस्तित्व आहे ते आपण आत्मा ह्या रूपात करतो आणि तिथून त्याची पुढची सुरुवात होते. आपण विश्वाची रचना पाहिली त्यावेळी त्याच्यामध्ये वेगवेगळे जीवन प्रवाह हे विश्व निर्मितीला कसे कारणीभूत किंवा सहाय्यभूत होतात याचा आढावा घेतलेला आहे. आणि त्यात आपण पाहिलं की 3 वेळा हे प्रवाह निर्माण होतात, तेव्हा पदार्थ निर्मिती होते आणि त्याच्यानंतर वस्तू निर्मिती होते आणि त्यानंतर जीव निर्मिती होते. आता आपण विचार करतोय तो मानवाचा विचार, त्या माणसाचा आत्मा. आणि या ठिकाणी आपण या जीवनिर्मिती मधला माणूस हा एक घटक आहे आणि तो त्या जीवांच्या मालिकेमधला सगळ्यात उत्क्रांत असा घटक आहे असं म्हणता येईल. आणि त्या उत्क्रांतीच्या योजनांमध्ये त्याचं जे स्थान आहे ते वैशिष्ट्यपूर्ण आहे. कारण खनिज सृष्टी, वनस्पती सृष्टी, प्राणी सृष्टी याच्यामध्ये आपण जीव उत्क्रांत होत असलेला पाहतो, पण ही उत्क्रांती एका नैसर्गिक योजनेचाच फक्त भाग असते. ज्यावेळी आपण मनुष्यकोटीचा विचार करतो त्यावेळी एक मोठा त्यातला टप्पा आपण पाहिलेला आहे, तो म्हणजे मनुष्यकोटीपर्यंत येईपर्यंत प्रत्येक जीवाला स्वतंत्र असा आत्मा नसतो. त्याला आपण ग्रुप सोल, सामुदायिक समूहाचा आत्मा या दृष्टीने ओळखतो. पण माणसाच्या बाबतीत पहिल्यांदा हे इंडिव्हिज्युअलायझेशन म्हणजे नेमकं काय होतं, ईश्वराचा अंश हा जो वेगवेगळ्या ज्या पातळ्या आहेत किंवा वेगवेगळे जे स्पियर्स आहेत ते आपण पाहिलं की ज्यावेळी पदार्थ निर्मिती होते त्यावेळी त्याच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत. म्हणजे कुठल्याही सूर्यमालिका म्हणा आपण पाहिलं त्याची 7 वेगवेगळी अंक आहेत. आपल्याला दिसतो सूर्य हा, त्याला आपण स्थूल स्वरूपातला सूर्य तो दिसतो, पण त्याच्याच बरोबरीने अस्तित्वात असलेले वेगवेगळ्या स्वरूपातले म्हणा किंवा वेगवेगळ्या स्थितीमध्ये म्हणा त्याची सप्तधा असं अस्तित्व हे जे आपल्याला जाणवत नाही ते असतं. तसंच ज्यावेळी जीवनिर्मिती होते तेव्हा ह्या वेगवेगळ्या पातळ्यावर त्यांचे ते, तसंच मनुष्याच्या बाबतीत सुद्धा हा आत्मा हा डिव्हाइन सेन्स आहे असं आपण म्हटलेलं आहे. परमेश्वर ही कल्पना आपण लक्षात घेतली तर त्याचा अंश या वेगवेगळ्या पातळ्यावर आदी, अनुपात, आत्मी ह्या वेगवेगळ्या पातळ्या आहेत. त्यातल्या ह्या आदी पातळीवर तो अंश असतो आणि नंतरच्या आत्मिक पातळीवर ज्यावेळी तो अवतरतो त्यावेळी ह्या निर्मितीला सुरुवात होते. माणसाचं ते मूळ स्वरूप आहे असं म्हणता येईल, जे आत्म्याच्या रूपाने त्या पातळीवर प्रकट होतं. त्या आत्म्याच्या त्रिविध रूपाचीही आपण चर्चा केली. ते 3
आस्पेक्ट्स किंवा अंग कुठली ती म्हणजे आत्मा बुद्धी मनस, म्हणजे ज्याला आपण हायर ट्रँगल असं त्या ठिकाणी म्हटलं होतं. म्हणजे ते त्याचं प्रकट स्वरूप हे त्रिविध स्वरूपाचं, म्हणजे आत्मा हा आत्मिक प्लेनवर असतो, बुद्धी ही त्याच्यानंतरची जी बुद्धिक पातळी आहे त्या पातळीवर असते, आणि नंतर मनस म्हणजे मानसिक पातळीवर असते. त्यांना आपण मग हे आता माणसाचे घटक असल्यामुळे त्यांना आपण देह असं सुद्धा शब्द लावतो. जसं मनाच्या बाबतीत आपण मनोदेह किंवा बुद्धीच्या बाबतीत आनंदमय कोश असं म्हटलेलं आहे. मनोदेहाला विज्ञानमय कोश असंही म्हटलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी त्या देहाचं जे कार्य आहे किंवा वैशिष्ट्य आहे त्यानुसार ही नावं त्यांना दिलेली आहेत. म्हणजे प्रत्यक्ष आत्मा हा त्रिविध स्वरूपात तीन वेगवेगळ्या पातळ्यांवर अस्तित्वात असतो, आणि ते माणसाचं खरं स्वरूप म्हणता येईल. आत्मा बुद्धी मनस, त्याला ट्रिनिटी असं आपण म्हणतो, किंवा आपल्या हिंदू याच्यामध्ये त्रैमूर्ती वगैरे असे आपण म्हणतो. ब्रह्मा विष्णू महेश या रूपात नामरूपामध्ये आपण त्रिपुटी असे म्हणतो. तर हे उच्च पातळीवरचं किंवा सूक्ष्म पातळीवरचं त्याचं रूप, आणि त्यानंतर ज्यावेळी तो व्यक्त होतो त्यापेक्षा स्थूल अशा स्वरूपामध्ये त्यावेळी आपण पाहिलं की नंतर तो ज्याला आपण उच्च स्वर्ग लोक म्हणतो त्या पातळीवर येतो, किंवा हायर मेंटल आपल्या फिलॉसॉफिकल याच्यामध्ये. नंतर कनिष्ठ स्वर्ग पातळी किंवा लोअर मेंटल, त्यानंतर मग ॲस्ट्रल किंवा वासना त्याला, आणि त्यानंतर स्थूल म्हणजे आपला अन्नमय. त्याचे आपण पुष्कळदा दोन भाग करतो, म्हणजे एक आपला अन्नमय कोश आणि दुसरा प्राणमय, हे ज्याला एकाला फिजिकल बॉडी आणि दुसऱ्याला इथेरिक बॉडी, अशी हे 7 प्रिन्सिपल्स ऑफ मॅन किंवा 7 बॉडीज ऑफ मॅन इज बॉडीज या पुस्तकामध्ये तुम्हाला हे सगळं विस्ताराने पाहायला मिळेल. तर मॅन नो थायसेल्फ असं ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी हा सप्तधा अशा स्वरूपामध्ये त्या माणसाला जर आपण ओळखलं तर माणसाची खरी ओळख आपल्याला पटली असं म्हणता येईल. नाहीतर आपण फक्त माणूस आणि त्याचं व्यक्तिमत्व म्हणजे त्याच्या भावना आणि विचार वासना सुद्धा त्याच्यात झाल्या, त्याच्या इच्छा आकांक्षा, त्याचे काय म्हणजे सर्वसाधारणपणे ज्याला आपण व्यक्तिमत्व म्हणतो, ते व्यक्तिमत्व ज्याच्यातून व्यक्त होतं असे हे स्थूल आणि स्थूलापेक्षा सूक्ष्म, पण इतर याच्या दृष्टीने विचार केला तर स्थूल असते. म्हणजे ज्याला आपण आत्मबुद्धी मनस म्हणतो त्या मूळ स्वरूपाशी तुलना केल्या तर हे सगळं स्थूल स्वरूपातलं आपलं व्यक्तिमत्व आहे, आणि त्याच्यावरच आपण सर्वसाधारण व्यक्ती म्हणून त्याला ओळखतो, म्हणून त्याला व्यक्तिमत्व म्हणतो. तर ह्याचा आपल्याला थोडा विस्ताराने आजच्या सत्रामध्ये अभ्यास करायचा, आणि त्याच्याच जोडीला आपल्याला ही महान सत्य सांगितलेली आहे त्याची सांगड घालायची. आपण म्हटलं की माणसाचा आत्मा अमर आहे. आता म्हणजे याचा अर्थ आत्मा सोडून इतर ज्या गोष्टी आहेत त्या अमर नाही, म्हणून खास करून आपण माणसाचा आत्मा अमर आहे म्हणजे आत्मा जी इतर पातळ्यांवर अवतरत असताना किंवा डिसेंट होत असताना जी स्वतःभोवती वेगवेगळी आवरणं घेत असतो, ती आवरणं किंवा ज्याला आपण फिलॉसॉफीमध्ये व्हेइकल्स म्हणतो, कारण ते त्याच्या माध्यमाशिवाय त्याला पुढे मॅटरमध्ये पदार्थामध्ये अवतीर्ण होता येत नाही. त्या पदार्थाची आवरण घेऊन तो त्याच्यामध्ये येत असतो. म्हणजे प्रत्येक सूक्ष्म याला स्थूल असं आवरण असतं किंवा ते त्याचं वाहन असतं. म्हणजे बुद्धी हे आत्म्याचं वाहन, कारण आत्म्यापेक्षा तो स्थूल आहे. त्याच्या खाली गेलो की आपण म्हणजे हायर मेंटल, तर हायर मेंटल हे त्याच्या मानाने बुद्धीच्या मानाने स्थूल आहे,
त्यामुळे हे तीन मिळून आत्मा बुद्धी मनस हे याला कारण शरीर असं म्हटलेलं आहे. तर कारण शरीर त्याच्यामध्ये ह्या तिन्हीचा समावेश आहे, आत्मा बुद्धी आणि मनस. आणि त्यामुळे कारण शरीर हे आपल्याला अमर आहे असं म्हणता येईल. पण हे अमर म्हणजे आत्म्यासारखं अमर. तर जोपर्यंत आत्मा हा आत्मस्वरूपामध्ये पोचत नाही आणि परमात्म्याशी विलीन होत नाही, तोपर्यंत हे जे कारण शरीर आहे ते टिकून राहणार. म्हणजे कारण शरीर हे इतर आपली जी शरीर आहे त्यांच्या तुलनेमध्ये अमर आहे असं म्हणतात. म्हणजे ते आपली सगळे जन्म हे पूर्ण होईपर्यंत कारण शरीर आपल्याकडे, ज्यावेळी पुन्हा जन्म घेण्याची गरज राहत नाही त्यावेळी कारण शरीर मग द्यायचं होतं. म्हणजे कारण शरीराला कारणाशय असेही म्हटले. म्हणजे कारणांचा सगळा साठा त्याच्यामध्ये असतो. स्टोरेज ऑफ ऑल युअर कर्म, संचित कर्म आपण म्हणतो. त्या संचित कर्माचा साठा हा या कारण शरीरामध्ये असतो. सुरुवातीच्या काळात हे कारण शरीर तसं नावापुरतं असतं असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे जसं जरी तो साठा आपण म्हटला तरी त्याच्यामध्ये कारण नसतात, म्हणून ते नावापुरतं असं मी म्हटलं. म्हणजे ते कसं एखादा फुगा आहे, ट्रान्सपरंट फुगा, तशासारखं त्याचं अस्तित्व असल्यासारखं असतं. पण महत्वाचा भाग एक आहे की इतर कुठल्याही सृष्टीमध्ये कारण शरीर म्हणजे फक्त माणसाच्या बाबतीत, म्हणजे हा या उत्क्रांतीच्या टप्प्यामधला मोठा फरक आहे. आणि दुसरा मोठा फरक म्हणजे मॅन इज अ सेल्फ कॉन्शियस एंटिटी. इतर हे जे आहे म्हणजे त्यांना ग्रुप सोल आहे, त्यामुळे त्यांना जी काही जाणीव असते ती ग्रुपची जी जाणीव आहे तीच ते शेअर करत असते. त्यामुळे मी आहे अशी स्वतंत्र जाणीव त्याला नसते. म्हणजे एखाद्या कुत्रा किंवा मांजर किंवा वाघ सिंह हे कशा प्रकारे स्वतःचा व्यक्ती अलग व्यक्ती म्हणून अस्तित्व हे अनुभवू शकत नाही. त्यांच्या ठिकाणी ती ही जाणीव असते की स्वतःला वा सांभाळून राहिलं पाहिजे किंवा स्वतःची भूक भागवण्यासाठी भक्ष्य पकडलं पाहिजे. हा ज्या काही उपजत प्रेरणा त्या सगळ्या त्यांच्यामध्ये असतात. स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे, त्यावेळी दुसऱ्यावर हल्ला केला पाहिजे, हे सगळं समजत असत. पण आपल्याला माणसाला कसं स्वतःच्या व्यक्तिमत्वाची जाणीव असते. म्हणजे आपण स्वतःला जसं आपण आरशात स्वतःला पाहतो तसं आता प्राणी ज्यावेळी कदाचित आरशात स्वतःला पाहतील त्यावेळी त्यांना कदाचित हा दुसराच कोणीतरी आहे असं वाटतं. म्हणजे ही स्वतःची हे आहे असं त्यांना जाणवेल असं नाही. पण आपण स्वतः कसे दिसतो हे स्वतःला आरशात पाहत असतो. म्हणजे आपलं ते स्वतःच वेगळं अस्तित्व हे आपल्याला जाणवत असतं आणि ते स्वतःच वेगळेपण आपण जपतही असतो. म्हणजे इतरापासून वेगळा मी आहे ही मला सतत जाणीव असते. म्हणून आपण नावाने वगैरे प्रत्येकाला वेगवेगळं ओळख. आणि हेही खरं आहे की प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. युनिकनेस हा त्याच्यामध्ये वैशिष्ट्यपूर्णता ही प्रत्येक व्यक्तीची असते आणि ती वेगवेगळ्या प्रकारे आपलं आता आधार कार्ड हे सुद्धा युनिकनेसवर आधारित. प्रत्येक व्यक्ती वेगळी, म्हणजे आपले अंगठ्याचे ठसे हे प्रत्येक व्यक्तीचे वेगळे असतात किंवा डोळ्याचे वगैरे हे जे घडतात ते सुद्धा त्याच्यावरून आयडेंटिफाय करता येते प्रत्येक व्यक्ती. म्हणजे हे शारीरिक हे वेगळेपण तर आहेच, पण ज्याला आपण रेज म्हणतो ते रेज म्हणजे याच्यापासून ईश्वरापासून जो अंश निघतो त्याला मोनाड म्हटलं जातं आपल्या याच्यामध्ये फिलॉसॉफिकल लँग्वेज. तर ह्या मोनाड पासून 7 टाइप्स ऑफ रेज निघतात आणि त्या कुठल्या तरी एका रेवर तो आत्मा स्थिरावलेला असतो. त्यामुळे प्रत्येकाचं असं वर्गीकरण करायचं झालं तर ह्या 7 प्रकारामध्ये ते करता येतं आणि प्रत्येकाचे एक वेगळं स्वभाव वैशिष्ट्य त्याच्यामध्ये असतं. काय आपला विषय नाहीये, पण
या 7 याच्यावरून पुढे अनेक प्रकारची परम्युटेशन कॉम्बिनेशन्स होतात. म्हणजे 7 समजा एखाद्याचा जो पहिला रे असेल तो विशेष ठळक प्रॉमिनंट असेल आणि इतर रेज हे त्या मानाने सेकंडरी असतील, तर त्या प्रकारचे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स त्याच्यामध्ये होतात. त्याच्यात रे 1 इज प्रॉमिनंट अँड ऑल अदर रेज आर सेकंडरी असं. ज्याच्यामध्ये सेकंड रे हा प्रॉमिनंट आहे त्याच्यामध्ये 1, 3, 4, 5, 6, 7 हे दुय्यम स्वरूपाचे असतील, त्याची कॉम्बिनेशन्स होतील. अशा प्रकारे हे परम्युटेशन्स कॉम्बिनेशन्स वाढत जातात. म्हणजे तशी ती करायला गेली तर ते पुष्कळ संख्या मोठी होऊ शकते आणि त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या कॉम्बिनेशनशी अशा व्यक्ती दिसतात आणि म्हणून तो युनिकनेस प्रत्येक व्यक्तीमध्ये आलेला असतो, ज्याच्यात एक कुठला तरी रे हा प्रॉमिनंट असतो आणि त्या रीची ती माणसं म्हणून ओळखली जातात. त्यामुळे सर्वसाधारणपणे ज्यावेळी माणूस उत्क्रांतीच्या वाटेवर फार पुढे जातो तेव्हा साधारणपणे त्याचा जो प्रॉमिनंट रे असतो, ठळक रे असतो, तोच रे असलेला गुरु त्याला लावतो. म्हणजे गुरुच्या शोधामध्ये ज्यावेळी साधक असतो त्यावेळी त्याला जो गुरु भेटतो तो साधारण त्या रेवरचा असतो. म्हणजे रे हा एक प्रकारे तुमचा फार सुरुवातीच्या काळामध्ये ठरलेला असतो. अर्थात असंही म्हटलेलं आहे की प्रयत्नपूर्वक तुम्हाला तुमचा रे बदलता येईल. म्हणजे हे पुन्हा त्या व्यक्तीच्या स्वतःच्या प्रयत्नावर अवलंबून असतं. म्हणजे जरी त्याला इतर सगळे घटक विचारात घेऊन तो विशिष्ट रे हा जरी जास्त संयुक्तिक किंवा साजेसा असला तरी सुद्धा एखाद्याला स्वतःच्या प्रयत्नाने आपला रे बदलता येतो आणि त्याचप्रमाणे त्याचा गुरुही त्याला पाहिजे त्या रेवरचा सुद्धा प्राप्त करून घेता येतो. म्हणजे लिटविकरांच्या बाबतीत वगैरे मास्टर केचनी त्यांना लिहिलं होतं. म्हणजे गुरु संबंधी आणि प्रोबेशन पिरियड जो असतो साधकाचा प्रशिक्षणाचा जो कालावधी असतो त्याबाबत वगैरे त्यांनी पत्र लिहिलं होतं. त्यामुळे केचनी त्यांना कळवलं की हा जो तुमचा याचा कालावधी आहे शिक्षणाचा म्हणा किंवा तुमच्या योग्यता ठरवण्याचा जो कालावधी, म्हणजे हे कसं आहे एखाद्याला नोकरीला ठेवताना एकदम त्याला कायम स्वरूपात घेत नाही. सुरुवातीला ट्रेनिंग म्हणून घेतात, नंतर त्याला प्रोबेशन वर ठेवतात आणि मग कन्फर्म करतात. म्हणजे कशासाठी की त्याची खरोखर योग्यता आहे का, त्याच्यामध्ये एवढे पोटेन्शियल आहे का ते काम करण्याची. नाहीतर त्याला घ्यायचं आणि मग 4 दिवसांनी सांगायचे तुला हे करण्यासाठी काम. तसं होण्याऐवजी त्याला पुरेसा कालावधी द्यायचा, संधी द्यायची आणि त्याची पात्रता सिद्ध करण्यासाठी कालावधी असतो. त्याप्रमाणे या काळामध्ये त्याला आपली पात्रता सिद्ध करावी लागते. तर हा कालावधी साधारणपणे फिलॉसॉफिकल सोसायटीमध्ये 7 इयर्स पिरियड असा धरलेला असतो. तर त्याला त्यांनी सांगितलं पण तसे काही हार्ड अँड फास्ट नियम नाही, तर तुम्ही तो तुमच्या प्रयत्नाने कमीही करू शकता. म्हणजे प्रत्येकाच्या वैयक्तिक प्रयत्नावर आणि तो त्याच्यासाठी किती तीव्रतेने त्याची आकांक्षा बाळगतो वगैरे ह्या अनेक घटकावर ते अवलंबून असते. तसंच हा रे ज्या रेवर तो जन्माला आलेला असतो तो रे बदलण्यासाठी त्याची जर अशी तीव्र इच्छा असेल, धारणा असेल, प्रयत्न असतील तर तो वेगळ्या मार्गावर जाऊ शकतो. म्हणजे साधारणपणे हे रेच कसे जसं आपली उन्नती वेगवेगळ्या मार्गावर होते. जसं आपण म्हणतो एखादा डिव्होशनल असतो तो भक्ती मार्गावर जातो आणि त्या भक्ती मार्गावर त्याची प्रगती चालू असते. याचे कारण तो ज्या रेवर जन्माला आलेला असतो तो रे साधारणपणे सेकंडरी असला तर साधारण ही शक्यता जास्त असते. कोणी एखादा कर्मयोगी असतो, कोणी एखादा ज्ञानयोगी असतो. म्हणजे त्याच्या त्या टेम्परामेंट प्रमाणे तो साधारणपणे त्या मार्गाकडे वळतो. म्हणजे साधक कुठल्या मार्गाने सुरुवातीला जाईल
हे त्या रेवर बरेचदा अवलंबून असतं. ते त्याला जास्त स्वाभाविक वाटतं, सोयीचं वाटतं, सोपं वाटतं, सहज वाटतं आणि त्याप्रमाणे त्याची वाटचाल सुरू होते. परंतु जशी त्याची प्रगती त्या मार्गावर होते तसं त्याला म्हणजे काही इन्कार्नेशन्स त्याची त्या मार्गावर गेली तरी त्याच्यावर थोडीशी प्रगती झाल्यानंतर त्याच्यामध्ये इतर मार्गावर जे त्याला आत्मसात करायचं असतं, शिकून घ्यायचं असतं, ते प्राप्त करण्यासाठी तो रे बदलणं हा एक मार्ग असतो आणि त्यासाठी त्याने वेगळ्या मार्गावर वाटचाल करायला सुरुवात करणं हे अपेक्षित असतं. ते कधीतरी पुढे अनेक इन्कार्नेशन्स नंतर होतं बरेचदा. म्हणजे एखादा सुरुवातीला भक्ती मार्गावर असेल, नंतर तो ज्ञान मार्गावर जाईल, त्यानंतर तो कर्म मार्गावर जाईल आणि अशा वेगवेगळ्या मार्गावर जाऊन नंतर तो जो होतो तो राजयोगी होतो असं म्हणतात. म्हणजे राजयोगी हा या सर्वांचा कंबाईन एकत्रित असा हे असतो. हे का की शेवटी ही जी उत्क्रांती आहे त्या उत्क्रांतीमध्ये अपेक्षित काय आहे तर माणूस हा पूर्णत्वाला पोचला पाहिजे, परफेक्शन. तर परफेक्शन ॲडेप्ट ह्याचा अर्थ तोच आहे की पूर्ण जो पूर्णत्वाला पोचलेला आहे, ज्याची ऑलराऊंड डेव्हलपमेंट झालेली आहे, विकास झालेला आहे. म्हणजे एखादा खूप बुद्धिमान असेल पण त्याच्यामध्ये कदाचित भक्तीचा अभाव असेल तर ती त्याची प्रगती ही एकांगी प्रगती किंवा एखादा खूप प्रचंड त्याने त्याग केलेला असेल किंवा तो केवळ स्वतःकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून इतरांसाठी जीवन जगला असेल, एखादा हुतात्मा होऊन जातो म्हणजे त्याने काय मिळवलं तर सगळं आपलं गमावलेलंच. पण सगळेच काय हुतात्मे होत नाही. त्यात पुन्हा ज्यावेळी पुन्हा इन्कार्नेशन होईल त्यावेळी या मार्गावर तो पुष्कळ पुढे गेलेला असला तर इतर मार्गावरची त्याची प्रगती साधण्यासाठी त्याचे जन्म वेगळे होऊ शकतात. त्याप्रमाणे वेगवेगळ्या इन्कार्नेशन मध्ये वेगवेगळ्या मार्गावर वेगवेगळ्या टप्प्यावर हे बदल घडून येत असतात. त्यामुळे मागचा जन्म जसा आहे तसाच पुढचा जन्म होतो असं काही नाही. ज्या गोष्टीची जास्त विकासाच्या दृष्टीने गरज असते त्या प्रकारे साधारणपणे जन्म मिळतो. अर्थात त्याच्यामध्ये ही व्यक्ती स्वतः कुठली आकांक्षा बाळगते त्याच्यावरच बरेच हे त्याचं पुढचं जीवन किंवा पुढचे जन्म हे अवलंबून असतात. त्यामुळे आपण पुढे काय जन्म घ्यायचा ह्याची एक प्रकारची पूर्वतयारी किंवा पूर्वयोजना ही आदल्या जन्मामध्ये त्या माणसाने काय इच्छा बाळगली, काय संकल्प केले, काय योजना आखल्या याच्यावर बरेचसं ठरत असतं. कारण त्याप्रमाणे तो त्याच्या कार्मिक फोर्सेसना एक प्रकारे दिशा आणि बळ देतो. त्या दिशेने आणि तितक्या निर्धाराने त्याला किंवा त्याच्या आत्म्याला पुढची गती लावते. त्यामुळे चालू जीवन हे तुमचं पुढचं जीवन ठरवणारं एक प्रकारे दिशादर्शक असतं आणि त्या दृष्टीने निर्णायक असतं. म्हणून आपल्याला याच्यामध्ये दिसेल की जे तिसरं महान सत्य आहे त्याच्यामध्ये काय म्हटलंय की प्रत्येक मनुष्य हा स्वतःचा एकमेव शास्त्र म्हणजे काय आपल्याकडे सर्वसाधारणपणे अशी धारणा असते आध्यात्मिक क्षेत्रामध्ये की गुरुवर आपलं सगळं अवलंबून असतं. आपल्याला गुरु लाभला की त्या गुरुच्या हातातच आपला भविष्यकाळ असतो आणि त्याची कृपा लाभली, तो प्रसन्न झाला की आपला मार्ग निर्विघ्न झाला आणि मग आपली त्या मार्गावर वेगाने वाटचाल सुरू होते असं आपण सर्वसाधारणपणे धरून चालतो. पण गुरुचं महत्व जास्त हे या सुरुवातीच्या काळामध्ये असतं की तुम्हाला योग्य दिशेने तुमची वाटचाल सुरू करण्याची म्हणजे तुमच्या एकंदर व्यक्तिमत्वाला जे योग्य आहे, सुसंगत आहे, सहज आहे, नैसर्गिक आहे ते तो तुम्हाला सुचवतो आणि ती तुमची वाटचाल तो सुकर करतो, त्यासाठी तुम्हाला बळ देतो. एवढ्या पुरतं त्याचं कार्य असतं. पण
त्या मार्गावर प्रत्यक्ष वाटचाल करणं ही त्या व्यक्तीचा जो काही संकल्प असेल, निर्धार असेल, त्याच्यावर अवलंबून असतं. त्या मार्गावर त्याला अडथळे येतात, त्या अडथळ्याला तो कसा सामोरा जातो त्याच्यावर अवलंबून असतं. कारण हे अडथळे हे जाणीवपूर्वक निर्माण केलेले असतात त्याच्या मार्गामध्ये. ते एक प्रकारे त्याची अंतर्गत शक्ती अजमावण्यासाठी असतात. त्यामुळे जीवनात जे काही घडतं ती प्रत्येक घटना ही तुमच्या कर्माने तुमच्या मार्गात आणलेली संधी असते. त्यामुळे असं म्हणतात की संकटाकडे तुम्ही पाठ फिरवू नका किंवा संकटापासून दूर पळू नका, तर त्याचा सामना कसा करायचा ह्याचा विचार करा. म्हणजे तुम्ही जर सामना करण्यासाठी संकटाला विन्मुख न होता तोंड द्यायला शिकला, तर त्याच्यामधील तुमच्या ज्या सुप्त क्षमता किंवा शक्ती असतात त्या प्रकट व्हायला वाव मिळेल, म्हणून त्याला संधी मिळेल. म्हणजे एखादा दरवाजा खुला होतो तो तुम्हाला मार्ग दाखवण्यासाठी असतो, पण बरेचदा तो मार्ग आपल्या माहितीचा नसतो, अपरिचित असतो, आणि म्हणून आपण त्या मार्गाने जाण्यात धोका असेल अशी भीती बाळगतो आणि म्हणून मागे होतो. अशा वेळी जे पुढे जातात ते त्या संधीचा उपयोग करून घेतात आणि त्यावेळी त्यांना अर्थात कष्ट पडतात, अडचणी येतात, पण त्यांना सामोरे जाण्यातच तुमच्यामधल्या सुप्त शक्ती जागृत होत. ज्यावेळी तुमच्यावर आघात होतात त्यावेळी त्या आघाताला तुम्ही प्रत्युत्तर कसं देता याच्यामध्ये तुमच्यामधल्या सुप्त शक्ती जागृत होणं हे अवलंबून असतं. बरेचदा निसर्ग सुरुवातीच्या काळामध्ये वेगवेगळी संकट निर्माण करत असतो. ज्यावेळी माणसाची फारशी पार्श्वभूमी नसते, म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये आधी मानवाचा विकास होतो, त्यावेळी असं काय मोठं कर्म त्यांनी निर्माण केलेलं नसतं. तो बऱ्याचसा एखाद्या प्राण्याप्रमाणे जीवन जगत असतो. मग त्याला नैसर्गिक संकटांना तोंड देताना जे आघात होतात त्या आघातातून त्याच्या सूक्ष्म शक्ती हळूहळू जागृत व्हायला लागतात. कुठं वादळं येतात, मग त्या वादळातून वाचण्यासाठी तो काय धडपडतो, त्या धडपडीतून त्याचा विकास होतो. कुठेतरी मोठा वणवा पेटतो, त्या वणव्यातून स्वतःला वाचवण्यासाठी सुरक्षित राहण्यासाठी तो काय करतो, हिंस्र वन्य पशु यांना त्याला तोंड द्यावं लागतं, त्या ठिकाणी त्याचा जीव धोक्यात येतो. मग त्यांच्यासाठी पासून तो स्वतःचं संरक्षण कसं, म्हणजे त्यावेळी त्याला निसर्ग शिकवत असतो. निसर्ग ह्या एक प्रकारे त्याच्या विकासाच्या संधी निर्माण, त्याच्यामध्ये अनेकदा त्याचा बळीही जातो, अनेकदा तो अयशस्वी होतो, पण ते अपयश ही सुद्धा त्याच्या जीवनामध्ये पुढच्या जन्माची एक प्रकारची तरतूद असते. त्याच्यातून त्याच्या पुढल्या वेळी तसाच प्रसंग आला तर त्याला कसं जोडता येईल, त्यातून कसं वाचायचं, या उपजत प्रेरणा त्याच्यामध्ये निर्माण व्हायला लागतात. म्हणजे या नवीन फॅकल्टीज त्याच्यामध्ये हळूहळू अशा वाढत जातात आणि त्या जशा वाढत जातात तसं हा कारण देह मला मी सांगितलं त्याचा विकास व्हायला लागतो. कारण सुरुवातीला त्या कारण देहामध्ये काही आपण कमावलेलंच नसतं, मग साठवणार. पण ह्या प्रगतीमध्ये ज्यावेळी तो काही प्रत्यक्ष स्वतःच्या प्रेरणेने स्वतःच्या प्रयत्नाने काहीतरी प्रत्यक्ष करतो त्यावेळी कर्म घडतं आणि त्या कर्माचे परिणाम म्हणून तो असलेली परिस्थिती ही बदलण्याचा प्रयत्न, म्हणजे परिस्थिती ही दैवाने त्याच्या वाटेत आलेली असते असं नसतं. परिस्थिती ही त्याच्या प्रयत्नातून घडलेली असते, पण ज्यावेळी तो प्रयत्न करतो त्यावेळी असलेली परिस्थिती ही कदाचित वेगळी असते आणि बदललेली परिस्थिती ही त्याने त्या सध्याच्या परिस्थितीला तोंड कसं दिलं त्या प्रयत्नामुळे त्याच्यामध्ये ज्या क्षमता जागृत त्या जागृत क्षमतेचा विकास होण्याला अनुकूल अशी नवी परिस्थिती त्याच्यासमोर निर्माण. म्हणजे आजच्या जन्मामध्ये मला जी परिस्थिती लाभलेली असते ती मागच्या जन्मामध्ये मी त्यावेळच्या परिस्थितीला कसं तोंड दिलं त्याच्यावर परीक्षा. म्हणून त्या दृष्टीने प्रत्येक मनुष्य हा स्वतःचा शास्त्र, तोच पुढे काय होणार हे त्याच्या आजच्या प्रयत्नातून एक प्रकारे ठरवत असतो.
फक्त हे आपल्याला माहिती नसतं, कारण मागच्या जन्मीच्या स्मृती आपल्याला नसतात. त्या स्मृती का नसतात ते आपण आत्ताच पाहिलं की हे जे नंतर कारण देहानंतर प्राप्त झालेले आपल्याला जे देह असतात ते नाशिवंत असतात. आपला मनोदेह, मनोदेह हा ह्या स्मृती साठवणारा देह. त्यामुळे काल मी काय केलं हे मला आज आठवतच, गेल्या वर्षी काय केलं हे मला आठवत, 10 वर्षापूर्वी माझ्या बालपणात मी काय केलं हे आठवत. पण त्यामध्ये माझं जर अस्तित्व असेल तर ते स्टोअर त्याच्या स्मरण कशामध्ये साठवलं. माझा मनोदेह हा नवीन असतो, ह्या जन्मात मला लाभलेला असतो. त्यामुळे स्मृती साठवून ठेवणं हा जो काय प्रकार आहे तो ह्या कनिष्ठ मनोदेहामध्ये नाही, ते त्याचं ती तरतूद त्याच्यामध्ये नाही. पण कारण देहामध्ये त्या स्मृती ह्या तुम्हाला त्या स्मृतीपासून जे तुम्ही शिकलेले असतात ते ज्ञान त्याच्यामध्ये साठवलेले असतं. त्यामुळे पूर्वजन्मात तुम्ही बुवा एखाद्या हिंस्र पशुला तोंड कसं दिलं ह्याचं ज्ञान हे त्याच्या कारण देहामध्ये साठलेलं असतं. म्हणजे पुन्हा कसा प्रसंग आला तर ते ज्ञान ती उज्जत प्रेरणेच्या रूपाने तुमच्या सहाय्याला येते. आणि आता ह्याला तोंड कसं द्यायचं ह्याचा एक कॉन्फिडन्स, विश्वास त्याच्यामध्ये येतो, कारण ती पार्श्वभूमी त्याच्या मागे असते. त्याला आपोआप आपसुकपणे हे समजतं की ह्याच्यापासून आपले संरक्षण कसं करायचं किंवा त्याचे वीक पॉइंट्स काय आहेत, त्याचा आपण कसा फायदा करून घेतला पाहिजे किंवा आपली स्ट्रेंथ कुठे कमी पडते आणि त्यामुळे आपण कुठे माघार घेतली पाहिजे, उगाच फार पुढे जाता कामा नये वगैरे. हे सगळे जे काही टॅक्टिकल मेजर्स असतात ते त्या पूर्वायुष्यामधून तो शिकलेला असतो. म्हणजे प्रत्येक वेळी अशा प्रकारे आपण कृती काय केली त्या कृतीतून आपण काय शिकलो हे परिणाम स्वरूप आपल्याला पुढल्या जन्मामध्ये प्राप्त होतो. म्हणूनच हा जो कर्माचा नियम आहे तो सुद्धा ह्या या तिसऱ्या सत्यामध्ये सामावलेला आहे, पुनर्जन्म आणि कर्म हे. म्हणून प्रत्येक मनुष्य हा स्वतःचा शास्त्र आहे, स्वतःची उन्नती अवनती. आता अवनती का होते, आपण काय शिकलो त्याच्यावरती अवलंबून असतो. आपण जर शिकलोच नाही तर आपली उन्नती होणार नाही. उलट चुकीचं काही त्याच्यातून आपण शिकलो तर अवनती होण्याची जास्त शक्यता. कारण याच्यातून आपल्याला शेवटी निसर्गाची जी योजना आहे ही योजना लक्षात आली पाहिजे. आणि निसर्ग योजना ही निसर्ग नियमानुसार चालते. त्यामुळे निसर्ग नियमांचं आपल्याला आकलन झालं. म्हणजे निसर्गापासून आपण काय शिकतो, जीवनात घडणाऱ्या घटनांपासून आपण काय शिकतो, ह्या शिकण्याच्या प्रक्रियेवर आपला विकास अवलंबून. म्हणून लाईफ इज फॉर लर्निंग असं म्हटलेलं आहे. पण बरेचदा जीवनाचा हा हेतू आपल्या दृष्टी आड आणि आपण काही शिकण्याच्या ऐवजी त्या त्या प्रसंगामध्ये आपल्याला आपल्या सेन्सेसने जो काय अनुभव दिलेला असतो त्या अनुभवाचं सुख आणि दुःख त्याच्यामध्ये आपण जास्त गुंतून पडतो. एखादी गोष्टीपासून सुख काय असं दिसलं तर परत परत तेच करायचं किंवा एखाद्या गोष्टीपासून आपल्याला दुःख होतंय तर ती गोष्ट अजिबात टाळायची, त्याच्यापासून दूर व्हायचं. अशा प्रकारचं जीवन जो माणूस जगतो तो अनुभवापासून फारसं काही शिकत, तो फक्त त्या अनुभवापासून होणारं सुख मिळवणं किंवा त्या अनुभवातून वाट्याला येणारं दुःख टाळणं त्याच्यामध्येच त्याचं बरेचसं जीवन व्यतीत. त्यामुळे त्या ठिकाणी उन्नती अवनती हे जे आहे ते घडणं कशावर अवलंबून असतं तर तुम्ही तुमच्या वाट्याला ज्या गोष्टी आल्या त्या गोष्टीपासून काय शिकला याच्यावर तुमची उन्नती प्रगती ही अवलंबून असते. तुम्ही काहीच शिकला नाही तर मेरी गो राऊंड मध्ये जाऊन परत परत फेऱ्या मारतो, तसं आपण पुढे जात नाही मागे जात नाही, तसेच जन्म कितीतरी जन्म जातात. आणि बऱ्याचशा लोकांच्या बाबतीत असंच आपण फारसं काही शिकत नाही. पण कित्येक लोक याचा चुकीचा अर्थही लावतात, निसर्गाच्या विरुद्ध गायला सुरुवात करतात. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला निसर्गाच्या मदतीने निसर्गाशी सहकार्य करून निसर्गाचे नियम ओळखून
त्या गतीने जायचा प्रयत्न केला तर आपली उन्नती. जसं एखाद्याला धावायचं आहे तर त्याला ज्या दिशेने वारा वाहतो त्या दिशेने तो धावला तर वाऱ्याचंही सहाय्य मिळतं. म्हणजे त्याची स्वतःची शक्ती अधिक नैसर्गिक शक्ती याच्या उलट तो वाऱ्याच्या उलट धावत असला तर त्याची गती कमी पडते. म्हणजे शर्यतीमध्ये तो मागे पडण्याची शक्यता असते. तर निसर्ग नियम समजून आपण आपली उन्नती करून घेऊ शकतो. निसर्ग सहाय्य करतो पण धावणारे आपणच असतो. म्हणजे त्या दृष्टीने आपली उन्नती किंवा अवनती ही आपलीच आपण ठरवत असतो. म्हणजे या ठिकाणी ज्ञान हे महत्वाचं असतं. अज्ञान हे आपल्या अवनतीला कारणीभूत करतं. ज्ञान हे आपल्या प्रगतीला कारणीभूत. तर आपण हे पाहिलं की कारण शरीर हे माणसाचं वेगळेपण आहे. मनुष्य कोटीमधल्या प्राण्यांचं असं म्हणते. इतर प्राणी किंवा वनस्पती वगैरे यांचा जो समूह आत्मा आहे त्याच्याशी कारण शरीर निगडित नसते. कारण शरीर हे ज्यावेळी जीव हा समूह आत्म्यापासून अलग होतो आणि माणसाच्या सान्निध्यात जास्त काळ राहतो त्यावेळी हा विकासाची सुरुवात होते. तोपर्यंत इंडिव्हिज्युअलायझेशन हे होऊ शकत नाही. आणि इंडिव्हिज्युअलायझेशन झाल्यानंतरच त्याच्यामध्ये ती तिसरी लाट आहे किंवा जीवन प्रवाह आहे जो शिवतत्वापासून येतो. तर म्हणून याला शिवात्मा असं म्हणण्याची ही प्रथा आहे. सुरुवातीला तो जो ईश्वरी अंश जिथून आपल्या याची सुरुवात होते स्वतंत्र अस्तित्वाची त्याला शिवात्मा असं म्हटलं जातं. आणि नंतर तो ज्यावेळी आत्मा बुद्धी मनस या इहेरी स्वरूपामध्ये होतो तेव्हा त्याला जीवात्मा असं म्हणजे तो जीवाशी त्या ठिकाणी कनेक्ट पुरुष आणि प्रकृती जसं आपण म्हणतो. म्हणजे तो जीवाशी संलग्न होतो तेव्हा तो जीवात्मा. आणि त्यानंतर त्याच्या अवस्थेमध्ये ज्यावेळी स्थूल देहामध्ये येतो त्यावेळी तो देहात्मा. म्हणजे अशा या तीन क्रमांनी ओळखण्याची सर्वसाधारणपणे पद्धत आहे. जीवात्मा, जीवात्मा आणि देहात्मा. म्हणजे देहात्मा हा त्याला आपण पर्सनॅलिटी म्हणतो त्याच्याशी निगडित आहे. तर जीवात्मा हा ज्याला आपण इंडिव्हिज्युअलिटी म्हणतो किंवा कारण शरीर म्हणतो त्याच्याशी. आणि शिवात्मा हा त्या ठिकाणी त्याने देह धारण केलेले असतात. तर प्युअर डिव्हाइन एसेन्स त्या स्वरूपात त्याला शिवात्मा. आणि आम्हाला जीवन देणारे आणि आम्हाला अंतर्बाह्य व्यापून राहिलेले ईश्वरी तत्व अविनाशी आणि सदैव कल्याणकारी आहे. तर मोनाड या स्वरूपामध्ये हे ईश्वरी तत्व अविनाशी आहे आणि सदैव कल्याणकारी आहे. आणि ते आपल्याला पूर्णपणे व्यापून आहे. म्हणजे आपल्या पासून ते अलग होत नाही तरी ते आपल्या या देहाशी प्रत्यक्ष निगडित नसलं तरी ते सतत आपल्यावर त्याचा प्रभाव हा टाकत असतो. आणि त्यामुळे आपली जी क्रांती ज्यावेळी आपण आपल्या हातात घेतो स्वतःच्या इच्छेने, कारण ही विल पॉवर जी आहे ही ज्या प्रमाणात तुमची दृढ किंवा बलवत्तर असेल त्या प्रमाणातच तुम्ही तुमची उत्क्रांती तुमच्या हातात घेऊ शकता. विल रिसनेबल जाऊ हे त्या आत्मबुद्धी मनच ते हे तीन आविष्कार आहेत. त्यामुळे विल हे त्या आत्म्याचं हे आहे बळ. आणि ह्या हायर ट्रँगल आणि लोअर ट्रँगल यांचा पुन्हा एकमेकाशी जो संबंध आहे तो असा आहे की आत्मा आणि तुमचं शरीर ह्याचा डायरेक्ट संबंध एका मिस्टेरियस मॅनर मध्ये आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे तुमच्या वाट्याला जे दुःख येतं त्या दुःखाला तुम्ही
कसे सामोरे जाता याच्यावर तुमची इच्छाशक्ती ही विकसित होत असते. त्यामुळे दुःख हा सुद्धा एक तुमच्या उत्क्रांतीला आवश्यक असलेला घटक. ते दुःख टाळण्याचा प्रयत्न करणं म्हणजे तुमची इच्छाशक्ती दुबळी राहते. म्हणून जे दुःखमय प्रसंग असतात किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला कष्ट असतात, ज्या ठिकाणी संकट असतात, ज्या ठिकाणी धोके असतात, त्या सगळ्याला जशा वृत्तीने आपण सामोरे जातो त्या प्रमाणात आपली ही इच्छाशक्ती ही प्रबळ होत जाते. म्हणजे शरीर हे आपलं शरीर माध्यम खलु धर्म साधन असं म्हटलेलं आहे. कारण ह्या पातळीवर व्यावहारिक पातळीवर किंवा लौकिक पातळीवर भूलोकावर आपलं करण्याचं जे काही साधन आहे ते केवळ हे शरीर. त्यामुळे ह्या शरीराचा आपण वापर कसा आणि कशासाठी करतो ह्याच्यावरही आपला आत्मविकास हा अवलंबून आहे. त्यामुळे नरदेह हा दुर्लभ आहे वगैरे ते म्हटलंय. त्याचं कारण ह्या देहाला सुद्धा आपल्या ह्या उत्क्रांतीच्या एकंदर स्कीम मध्ये योजनेमध्ये महत्वाचं स्थान आहे. आणि ते त्या इन्कार्नेशन पुरतच, म्हणजे एका इन्कार्नेशन मध्ये आपण काय करू शकतो हे प्रामुख्याने आपण जी कृती करतो. कारण कृती करण्याचं ते साधन आहे. देह हे कृती करण्याचं साधन आहे. त्यामुळे तो देह योग्य प्रकारे मेंटेन करणं, त्याची हेळसांड होऊ न देणं, तो कार्यक्षम ठेवणं हे आपल्या आध्यात्मिक हिताचंही आहे. पुष्कळदा आपण व्रत वैकल्य वगैरे करतो आणि त्या देहाचे आभार करतो. तसं होता कामा नये. व्रत वैकल्य तुम्ही करा, म्हणजे तुम्ही देहाच्या गरजा ह्या तुम्हाला स्वतःच्या गरजा वाटायला लागतील. त्यावेळी त्या गरजा शिवाय सुद्धा आपण राहू शकतो हे सिद्ध करण्यासाठी तुम्हाला व्रत वैकल्य करायचे असतात. म्हणजे मला भूक लागली तरी मी बुवा अन्न ग्रहण न करता राहू शकतो पाहिजे. हा निर्धार तुमच्या कृतीतून व्यक्त करणं हे तुमचं बळ वाढवणार असतं. पण आपलं दिवसेंदिवस उपोषण करत राहायचं आणि देह दुबळा होत जातो, अस्थिपंजर होत जातो. हे तुमच्या विकासाला पोषण देईल. गीतेमध्ये सुद्धा म्हणतात की जो अति आहार करतो तोही योगाला योग्य नाही, किंवा जो आहार करतच नाही तोही याला योग्य आहे. तुमचा आहार हा मिताहार असला जस्ट इनफ फॉर द मेंटेनन्स ऑफ द बॉडी. पण बॉडीला खावंसं वाटतंय म्हणून त्याला भरवत राहायचं असं होतं का? पण त्यामुळे काय होतं मग तो स्थूल देह आणखी स्थूल, कामस्मृती आणखी वाढायला लागते. चैतन्याचा आविष्कार करायला देहाचं माध्यम हे सूक्ष्म राहिलं पाहिजे. तो जर आविष्कार त्या देहातून होत नसेल तर त्या देहाचा आत्म्याच्या विकासासाठी योग्य वापर करायला ते साधन म्हणून निरुपयोगी. आता मेडिटेशन करायला आपण लागलो तर त्यावेळी आपण त्यांना कसायला पाहिजे. जर आपण भरपूर जेवून वगैरे मेडिटेशनला बसलो तर काय होतं? अनुभव काय तुमचा घेतला आपल्याला ड्रिंकी यायला लागते. आणि ह्याला वैज्ञानिक कारण आहे. कारण त्या ठिकाणी तुमच्या पोटामधलं अन्न शिजवून पचवून हे महत्वाचं कार्य असल्यामुळे रक्तप्रवाह हा जास्त तुमच्या जठराकडे जातो आणि त्यामुळे मेंदूला रक्त कमी पडायला आणि आपोआपच तुम्हाला ड्रिंकी यायला लागते, झोप येते वगैरे. जर आपण जास्त नेहमीच आहार जास्त असला तर त्याच्यामुळे काय होतं? अनावश्यक गोष्टी देहामध्ये वाढायला लागतात, कुठे फॅट्स वाढायला लागतात. त्याचा तसा उपयोग नसतो कारण ते स्टोरेज असतं. तुम्हाला ज्यावेळी आता प्राण्यांच्या बाबतीत ज्यांना अन्न मिळत नाही अशा सीझन मध्ये ती फॅट उपयोगी पडते. पण आपण 12 महिने जर व्यवस्थित आपल्याला अन्न मिळत तर ते स्टोरेज करायची काय गरज नाही. म्हणजे ते स्टोरेज म्हणजे ओझं वाढण्यासारखं असतं आणि त्याच्यामध्ये आपली एनर्जीच जात असते. म्हणून स्थूल असणं हे एक प्रकारे आपण आपल्यावर लादलेलं बर्डन असतं आणि ते ओझं आपण वाहत असतो. म्हणून ते योग्य राहिलं पाहिजे. कॅलरीज तुम्ही किती घेता, तुम्हाला
एनर्जीसाठी आवश्यक असलेल्या हेल्थचं तुम्ही हे केलं पाहिजे, त्याच्यामुळे तुमचं पोषण. पण त्याच्यापेक्षा जास्त केवळ घेण्यात उरतं नाही. हा, त्याला त्यासाठी काहीतरी एक्स्ट्रा, समजा कुठेतरी तुम्हाला एखाद्या हार्डवर्क कसं करायचं असेल किंवा कुठल्या तरी चॅम्पियनशिप साठी तुम्हाला स्पर्धा करायची असेल आणि तुम्हाला एक्स्ट्रा आउटपुट द्यायचा असेल तर त्याच्यासाठी एक्स्ट्रा एनर्जी लागते. त्यावेळी ते कदाचित समर्थन त्याचं होऊ शकतं. पण ज्यावेळी तुम्ही सर्वसाधारण जीवन जगत असता त्यावेळी तुमचा आहार म्हणजे अन्न, पाणी, हवा हे सगळं तुमच्या ह्या देहाला पोषक असंच राहील त्याची काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे जसं आपण शरीराच्या बाबतीत म्हणजे अन्नमय कोशाच्या बाबतीत जागरूक असतो तसंच आपल्या इतर देहाने सुद्धा त्यांच्या त्यांच्या जे काय ज्या मॅटर पासून ते देह बनलेले असतात त्या मॅटरला पोषण असं अन्न, असा खुराक आपण पुरवला पाहिजे. म्हणजे ज्यावेळी आपण वासना देहाचा विचार करतो त्यावेळी आपल्या भावना कशा आहेत त्याच्यावर तो देह पोषक असतो. आपल्या वासना त्या निकृष्ट दर्जाच्या असल्या तर देह तसाच तो बनतो. त्या भावना जर उच्च असतील तर त्याप्रमाणे तो देह बनतो. म्हणजे आता ह्या देहाच्या पुन्हा आपण पाहिलं की वेगवेगळे जे स्पियर्स आहेत, लोक आहेत, ते लोक त्याच्यामध्ये सबलोक आहेत, उपलोक आहेत आणि ज्याचं मॅटर वेगवेगळ्या प्रतीचं असतं. मूळ मॅटर एकच असतं तरी त्याच्या प्रती वेगवेगळ्या असतात. ते कशावर अवलंबून असतात तर ज्या मूल घटकापासून ती पातळी घडलेली असते त्या प्रकारच्या मटेरियल पासून त्याचा देहही बनलेला असतो. त्यामुळे ज्या देहाचा तुम्ही जसा वापर करता त्या वापरावर त्या देहाचा विकास अवलंबून. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही भावना देहाचा विचार करता त्यावेळी तुमच्या भावना कशा आहेत त्याच्यावर त्या देहाचा विकास अवलंबून. तुम्हाला व्यसनं असतील तर त्या व्यसनाच्या आहारी जाणाऱ्या ज्या वासना आहेत त्या वासनांना अनुकूल असे घटक त्या वासना देहामध्ये वापरले जातात त्याच्या उभारणीसाठी आणि त्यामुळे तो देह निकृष्ट होत नाही. कारण त्या व्यसनांना पोषक अशा प्रकारे वासना तो वाढवत. त्याच्या उलट आपल्या भावना उच्च असतील, नोबल माइंडेड पर्सन किंवा इतरांच्या हिताचं किंवा आपल्या आवडीनिवडी कशा असतात, चांगल्या गोष्टींची आवड, ह्या सगळ्या आपल्या सिलेक्शन मधून हे ठरत असतं की कुठल्या प्रकारचे मूल घटक हे आपले ते देह घडवून घेते. सतत सुविचार करणारा माणूस, सतत इतरांचं हित चिंतणारा माणूस, त्याच्या मनोदेहामध्ये त्या विचारांचं आंदोलन चालू असल्यामुळे त्याचं कंपन ज्या प्रकारचं अपेक्षित आहे त्या गतीने कंप पावणारे कण त्याच्या मधुदेहामध्ये वाढत जातात क्रमशः. याच्या उलट जे मनोदेहाचे कण हे उच्च विचाराने आंदोलित होणारे नसतात ते आपोआप त्या मनोदेहातून बाहेर पडतात. कारण ते कंप पाहू शकत नाही, ते स्थिर राहतात, ते त्या आंदोलनामध्ये गळून पडतात. जे त्या आंदोलनामध्ये त्याचं भ्रमण चालू राहतं ते त्याच्यामध्ये टिकून राहतात आणि त्याच स्वरूपाचे इतर कण किंवा पार्टिकल्स हे त्या पातळीवरच्या इतर मॅटरमधून आकर्षिले जातात. म्हणजे तुमच्या देहामध्ये कोणत्या प्रकारचं मटेरियल जास्त वाढत जातं आणि कोणत्या प्रकारचं मटेरियल हे कमी कमी होत जातं याच्यावर त्या देहाचं शुद्धीकरण हे अवलंबून असतं. म्हणजे आपण जे प्युरिफिकेशन म्हणतो, प्युरिफिकेशन ऑफ बॉडी, ते याच्यावर अवलंबून असतं की आपण त्या देहांचा वापर कशासाठी करतो. त्याचा दुरुपयोग केला तर ते देह हे विकसनशील नसतात. त्यामुळे आपल्याला नेहमी अशी माणसं, काही माणसं चटकन रागावतात, रिॲक्ट होतात, म्हणजे ती त्या भावनेला बळी पडतात. कारण तसंच मटेरियल त्यांच्या देहामध्ये असतं. ज्यावेळी ते हेवीली व्हायब्रेट व्हायला लागतात त्यावेळी ती माणसं एकदम क्रोधाच्या आहारी, म्हणजे शांत होणं, समजून घेणं हे गुण त्यांच्यामध्ये तुम्हाला दिसणार नाही. कारण त्यांचा तो मनोदेहच तसा घडलेला असतो.
तो प्रयत्नपूर्वक तुम्हाला बदलता येतो, पण तो एका दिवसात किंवा रात्रीत बदलणार नाही. त्याच्यासाठी तुम्ही विचार कसे करता याच्यावर तुमचा अगोदर ध्यान हवं, लक्ष हवं. म्हणजे यू शुड बी कॉन्शियस अबाउट व्हॉट यू डू फिजिकल बॉडीच्या, व्हॉट यू स्पीक, बोलता काय. नेहमी शिवाय द्यायची सवय असते आपल्याला दुसऱ्याशी बोलताना. तर मग त्याला अनुकूल असा देह घडतो. नेहमी तुम्ही चांगली भाषा वापरत असतात तर त्याला अनुकूल असा देह तुमचा, म्हणजे तुमची कृती आणि तुमची वाचा याच्यामध्ये जर सुसंगती असेल तर तुमचं शरीर हे जास्त आरोग्यवान राहतं. नाहीतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स, कोणाला हाय ब्लड प्रेशर, कोणाला एन्झायटी, कोणाला काय, हे कशा प्रकारे त्या देहांचा वापर आपल्याकडून होतो त्याच्यावर अवलंबून. अर्थात फिजिकल बॉडीच्या बाबतीत काही हेरिडिटरीचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात, कारण त्या प्रकारचे पेरेंट्स तुम्हाला लाभलेले असतात. ते तुमच्या पुढे चॉईसचाच बराचसा भाग असतो, कारण तुमचं पूर्वीच्या कर्माशी निगडीत असे तुम्हाला कुटुंब किंवा पेरेंट्स वगैरे हे लाभलेले असतात. त्यामुळे ते सुद्धा एक प्रकारे तुम्ही जे इच्छा केलेली असते त्याच्याशी अनुरूप असे असतात. पण ह्या जन्मात तुमचं त्याच्यावर फारसं नियंत्रण नसतं. पण इतर देहांच्या बाबतीत तुम्ही बरेचसे स्वतःचे स्वतः शिल्पकार असतात. म्हणजे हे म्हटलंय की प्रत्येक मनुष्य हा स्वतःचा शास्त्र आहे, कारण हे जे सूक्ष्म देह आहेत त्यांच्या जडणघडणीवर तुमचं बरंच नियंत्रण असू शकतं. आज ते नियंत्रण तुम्ही प्राप्त केलं तर पुढल्या जन्मामध्ये तुम्हाला प्राप्त होणारा वासना देह किंवा मनोदेह हा आजच्या तुमच्या कृतीवर अवलंबून असतो. आजचा तुमचा वासना देह किंवा मनोदेह ते मागच्या जन्मात तुम्ही कशा प्रकारे जीवन जगल्यात याच्यावर अवलंबून असतं. अर्थात काही प्रमाणात ह्या जन्मात सुद्धा तुम्ही बदल घडवून आणू शकता, कारण कित्येक गोष्टीचे परिणाम हे लवकर दिसू शकतात. जसं आपण बघतो की काही गोष्टीचे बरे वाईट परिणाम हे ताबडतोब दिसतात. चुकून तुम्हाला सर्पदोष झाला तर मरण येते, म्हणजे त्या ठिकाणी इफेक्ट हा ताबडतोब दिसतो. पण आपण दीर्घकाळ स्मोकिंग करत असू तर ते सुद्धा पॉइझनच राहील, पण त्याचा परिणाम तुम्हाला दिसत नाही. त्याच्यामुळे होणारी एन्जॉयमेंट फक्त जाणं, म्हणून ते व्यसन दीर्घकाळ तुम्ही करत राहता. पण त्याचे परिणाम जे ऍक्युम्युलेटेड असतात ते तुम्हाला 10, 15, 20 वर्षांनी केव्हा तरी दिसतात. ज्यावेळी त्यामुळे स्पॉइल होतात आणि मग लक्षात येईल. पण काही परिणाम हे कित्येक आयुष्यानंतर दिसतात. म्हणजे कॉज अँड इफेक्ट ही जी रिलेशनशिप आहे ती सगळीकडे तशी टाइम बाउंड नसते. पुन्हा त्याच्यात अनेक फॅक्टर्स असतात, वेगवेगळे प्रकारची कर्म आपण करतो, तर त्याचा एक प्रकारचा कंबाईन इफेक्ट शेवटी काय होतो याच्यावर त्याची रिझल्टंट हे अवलंबून असते. अनेक फोर्सेस ज्यावेळी कार्यशील असतात त्यावेळी त्यांची तीव्रता कमी जास्त असते, त्यांची दिशा वेगळी असते. त्यामुळे जो रिझल्टंट फोर्स निर्माण होतो तो तुम्हाला असा सहजासहजी कॅल्क्युलेट करणं शक्य नसतं. त्यामुळे बरेचदा हे अनप्रेडिक्टेबल असू शकतं. पण लॉ ऑफ कर्माप्रमाणे तुम्ही जे बेअर करू शकता, ज्याला तुम्ही सामोरे जाऊ शकता, जी तुमची क्षमता आहे त्याच्यानुसार तुम्हाला ते लागतं. कारण त्याची कार्डिंग लॉची जी काही कॅल्क्युलेशन होत असते ती आपल्या समजामध्ये जरी बसत नसली तरी त्या पातळीवर बरेचदा हे विषय तुम्हाला चुकता करती येतील असेच तुमच्या वाट्याला आलेले असतात. आणि कित्येक जण तर त्याच्या पलीकडे जाऊन त्याहीपेक्षा जास्त कार्य त्यांच्या चालू जीवनामध्ये घडवू शकतात. म्हणजे त्यामुळे संचित कर्मातलं तुमच्या वाट्याला आलेले जे प्रारब्ध कर्म असतं ते प्रारब्ध कर्म तुम्ही पूर्ण केला तर ह्याच इन्कार्नेशन मध्ये, ह्याच जन्मामध्ये संचितातलं आणखी कर्म तुम्हाला मोकळे करता येतं. म्हणजे त्यामुळे आपण किती जन्म घेऊ हे सुद्धा आपल्यावरच बरेच अवलंबून असतं. कित्येकाला शेकडो जन्म घ्यावे लागतात, पण कित्येकाला काही जन्म सुद्धा पुरेसे असतात. म्हणजे साधारणपणे असं धरलंय की मनुष्य कोटीमध्ये
पहिले 700 जन्म हे आपले नैसर्गिकरित्याच जातात. म्हणजे तिथं बरेच ज्याप्रमाणे प्राणी विकास पावत असतात तसेच आपण जन्म म्हणजे कसं बाय चान्स आपल्याला योग्य मार्ग सापडतो, नाहीतर आपण चुका करतच नसतो. त्यामुळे शिकायला खूप जन्म झालेला आहे. 700 जन्म झाल्यानंतर माणूस हा बराचसा तयार होतो त्या तालमीने, आणि तो सुसंस्कृत माणूस जो बऱ्याचशा गोष्टी व्यवहार व्यवस्थितपणे करू शकतो, चुकीच्या गोष्टी टाळू शकतो, योग्य प्रकारे त्याला आलेल्या संधीचा वापर करू शकतो वगैरे, असे जवळजवळ 70 जन्म झाले. आणि त्यानंतर त्याला खऱ्या अर्थाने म्हणजे ज्याला स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट म्हणता येईल. पहिली डेव्हलपमेंट ही बरीचशी मेंटल डेव्हलपमेंट असते, नंतरच्या 70 जन्म सायटिक डेव्हलपमेंट, मेंटल डेव्हलपमेंट. नंतरचे जे 7 जन्म असतात अखेर ते त्याच्या ह्या स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट, कारण त्यावेळी त्याला स्वतःला हे जाणवायला लागतं की माझा जन्म ह्याच्यासाठी नाहीये आतापर्यंत मी जास्त, तर त्याचा अधिक योग्य प्रकारे मला लाभलेल्या या शरीरांचा उपयोग केला पाहिजे. म्हणजे त्यावेळी तो आपली प्रगती आपल्या खऱ्या हातात, म्हणजे हे जे आहे प्रत्येक मनुष्य हा स्वतःचा शास्त्र हे त्या स्टेजला खऱ्या अर्थाने आपली किंमत, की ज्यावेळी त्याला स्वतःची जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी ही जाणवते आणि आपली प्रगती आपली उत्क्रांती तो आपल्या हातात देतो. आणि त्यावेळी असे साधारण 7 जन्म द्यावे म्हणजे टोटल 777 777 असे एक त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे. अर्थात हे काही तसंच्या तसं घंट असेल ते कुठे कमी जास्त होऊ शकतं, पण सर्वसाधारणपणे त्याचं प्रमाण आपले बहुसंख्य जन्म हे असेच गेलेले असतात की जे जमलं तर जमलं नाही तर नाही, जीवन जगून जसे प्राणी शिकतात तसेच शिकत आलेले असतात. कारण ते आपली जी बॉडी आहे ती एक प्रकारचे इनहेरिटेड क्वालिटीज असतात. तर त्याचा प्रभाव आपल्यामध्ये आत्मतत्व असूनही त्या आत्मतत्वाला त्या देहामध्ये वाव मिळत नसतो प्रकट. ज्यावेळी आपण जाणीवपूर्वक तो वाव देतो, जो आपल्या कृतीवर, आपल्या जाणीवेवर, आपल्या विचारांवर, आपल्या भावनांवर अवलंबून, त्यावेळी त्या आत्म्याला म्हणजे तो स्फुल्लिंग आहे, पण तो स्फुल्लिंग एक प्रकारे निखाऱ्यावर जसं राख साठलेली असते, ती राख जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याचं तेज आपल्याला दिसत नाही, पण ती उष्णता ऊब त्याच्यामध्ये असते. ज्यावेळी कुंकर मारतो आपण त्यावेळी राख दूर होते आणि मग त्याची जी ऊब असते, हीट असते, ती जाणवते. तसं हे आपल्या त्या आत्मतत्वाचं आहे. ज्यावेळी ती त्याच्यावरची साचलेली धूळ, आरशावरची धूळ असली तर प्रतिबिंब त्याच्यात दिसत नाही. ती धूळ बाजूला गेली की प्रतिबिंब दिसायला, किंवा निखाऱ्यावरची राख दूर गेली की त्याचं तेज, त्याची उष्णता, त्याचा दाह हा जाणवायला. तसं हे आत्मतत्वाचं आहे. त्यामुळे ज्यावेळी ही स्थिती येते त्यावेळी तुमची नंतरचे जन्म हे वेगाने तुम्हाला प्रगतीच्या वाटेवर नेत असतात. तर त्यावेळी तुम्हाला गुरु भेटतो किंवा तुम्हाला मार्ग सापडतो, तुमच्या प्रयत्नामध्ये एक प्रकारचं सातत्य येतं. तुम्ही मग ट्रायल अँड एररने जीवन जगत नाही. तुम्हाला दिशा सापडलेली असते, काय करायचं हे समजलेलं असतं, चुकीच्या गोष्टी टाळायच्या कशा त्या तुम्ही निश्चितपणे टाळू शकता, कारण तुमची जाणीव त्यावेळी लोअर माइंडच्या वर गेलेली असते. लोअर माइंड हे नेहमी तुम्हाला कनिष्ठ पद हे द्विधा मनस्थितीमध्ये ठेवत, योग्य काय अयोग्य काय याचा गोंधळ चाललेला कुठेतरी आपल्याला सदसद विवेक बुद्धी जागृत करत असते. पण शेवटी आपलं हे कनिष्ठ मन हेच बलवत्तर बरेचदा ठरतं आणि तात्कालिक आपल्याला जे काही सुखाचं वाटतं तेच आपल्याला योग्य वाटतं आणि त्या पद्धतीने आपण जीवन जगत असतो. त्यामुळे सदसद विवेक बुद्धीकडे पुष्कळदा दुर्लक्ष केलं. ज्यावेळी आपण त्याला लक्ष द्यायला सुरुवात करतो त्यावेळी सदसद हे काय सत आणि असत असं आहे. तर म्हणून ह्याच्यामधला भेद समजणं ही विवेक बुद्धी आहे. तो भेद समजून त्याप्रमाणे वागणं
ही कृती आहे. तर सदसद विवेक बुद्धी जागृत असलेल्यांच्याकडून सुद्धा सत्प्रमाणे कृती घडते. जसं बरेचदा जी कृती आपण निवडतो ती आपल्या या निकृष्ट देहांच्या प्रभावानुसार घडते आणि त्यामुळे आत्म्याचा आविष्कार जोपर्यंत व्हायला हे आपले कनिष्ठ देह सहकार्य करत नाही तोपर्यंत आपला आत्मिक विकास स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट ही होत नाही. पण तो आत्मा हा नेहमी ते आत्मतत्व हे नेहमी जागृत असते. जरी आपण म्हटलं ते बीज स्वरूपात आहे किंवा सुप्त स्वरूपात आहे तरी ते जागृत असतं पण त्याचा आविष्कार घडत नाही. तो आविष्कार ज्यावेळी आपले देह त्या आत्मतत्वाशी सहकार्य करायला आणि ते त्याच्यावर आपला वर्चस्व गाजवण्याऐवजी त्याचे सेवक बनतात. आपले देह हे आत्म्याचे ज्यावेळी सेवक बनतात त्यावेळी खऱ्या अर्थाने आपली प्रगती होते. मग आपल्याला देहाच्या गरजा ह्या आपल्या गरजा वाटत नाही तर देह हे आपले सहाय्यक वाटतात आणि त्यांचा योग्य असा उपयोग आत्म्याकडून केला जाऊ शकतो आणि मग वेगाने आत्मविकास व्हायला लागतो. मग देहाचं ते शुद्धीकरण एकदा झालं की त्या सगळ्या देहांचा भराभर विकास व्हायला लागतो आणि मग कारण देह हा तुमचा वेगाने वृद्धिंगत व्हायला. कारण त्या कारण देहाला साठवण्यासारखं मटेरियल मग तयार व्हायला लागतं आणि मग तुमचे पुढचे जे काही जन्म असतात ते जन्म तुम्हाला आत्म्याच्या विकासाला योग्य अशाच मार्गावर नेतात. त्यामुळे पुढे तुमचा विकास हा सहज गतीने आणि वेगाने व्हायला लागतो आणि तुम्हाला तुमची होणारी प्रगती ही जाणवायला लागते. त्या ठिकाणी मग कोणत्याही प्रकारचं द्वैत राहत नाही की हे मी करू का नको, हे योग्य आहे की अयोग्य आहे, याच्यामध्ये माझं हित आहे का हे हित आहे, असं शंका त्या ठिकाणी राहत नाही. तुम्हाला मार्ग निश्चितपणे सापडलेला असतो. तुम्ही एका एका पायरीवर स्थिर होतात, घट्ट रोवून उभे राहतात आणि दुसरं पाऊल पुढे टाकतात. मागे पुढे होत नाही, कचरत नाही, भीती नाही, आत्मविश्वास असतो, श्रद्धा असते. कारण ही श्रद्धा सुद्धा तुमच्या त्या अनुभवातून आलेली असते, ती अंधश्रद्धा नसते. तर तुमच्या अनुभवाचं ते फलित असतं. त्यामुळे तुम्हाला ते प्रत्यक्ष दिसायला लागतं म्हणजे तुम्हाला ती अंतर्दृष्टी प्राप्त होते. मध्ये एकदा मी सांगितलं की कृष्णमंत्री कोणतरी विचारलं वा बेटी आणि ते चटकन म्हणजे आठ होते आणि मग सी म्हणजे मला दिसतं काय आहे ते त्यामुळे विचार करायची गरज पडत. तर ती अवस्था ज्यावेळी प्राप्त होते त्यावेळी तुमचा मार्ग हा सुकर होतो. त्याच्यामध्ये कुठले अडथळे राहत नाही. अडथळे राहतात तेव्हा ज्यावेळी ह्या अध्यात्म मार्गावर प्रगती झालेली असते पण आपल्या स्वभाव मध्ये काही वैगुण्य राहिली असते, दोष राहिले असते, जे ज्याचं निस्सारण करण्यासाठी तुम्हाला पूर्वायुष्यामध्ये संधी मिळालेली नसेल किंवा मिळालेली संधी तुम्ही वापरली नसेल तर ते अंतिम अवस्थेमध्ये आले तर मात्र ते धोकादायक असते. कारण तुम्ही पुष्कळ उंचीवर चढलेले असतात आणि त्यावेळी त्याचा उद्रेक झाला तर तुम्ही सरळ खाली येऊ शकता. म्हणून कित्येक योग भ्रष्ट माणसं म्हणतात. योग मार्गाने त्यांची प्रगती झालेली असते पण तिथून ते भ्रष्ट होण्याची शक्यता असते. कारण असे काही कच्चे दुवे राहिलेले असतात ते त्या ठिकाणी तुमच्या त्या आत्मिक उन्नतीचं जे एक प्रकारचं ओझं तुम्ही पेललं पाहिजे ते ओझं पेलायला असमर्थ असतात आणि त्या ओझ्याखाली ते खाली घसरतात. व्हॉइस ऑफ सायलेन्स मध्ये वगैरे याची तशी वर्णनं तुम्हाला पाहायला मिळेल की कसा माणूस शिडीवरून खाली घसरू शकतो वगैरे रूपकात्मक आहे ते. पण त्याचा अर्थ हा आहे की अशी जी काही वैगुण्य राहिली असते कच्चे दुवे राहिले असतील तर ते तुमच्या प्रगतीला ऐनवेळी मारक ठरू शकतात. म्हणून जे धीम्या मार्गाने जातात ते सुरक्षित असतात पण जे अशा प्रकारे वेगाने पुढे जाऊ इच्छितात असे अध्यात्म मार्गातले महत्वाकांक्षी योगी वगैरे त्यांना तेवढाच मोठा धोकाही असतो. कित्येक लोक त्याच्यात वेडे होतात, कित्येक लोक आत्महत्या करतात वगैरे अशा प्रकारे घडतात. आणि तुमचा टोटल बॅलन्स त्याच्यामध्ये निघून जाण्याची शक्यता.
त्यामुळे या मार्गावरची वाटचाल ही साधकाने सावधपणे करायची असते, सतत विजिलंट जागरूक राहून करायची असते. आपल्याकडून चुका घडणारच नाही असं गृहीत धरून चालायचं नसतं. ती चुका होऊ द्यायच्या नसतात, झाल्या तर त्याचे परिणाम भोगायला तयार असावं लागतं. हे सगळं आहे, पण ते सुरुवातीच्या काळात, बऱ्याच नंतरच्या काळात. सुरुवातीच्या काळात जसं पतंजलीने यमनियम सांगितलेले आहेत किंवा बुद्धांनी अष्टांग मार्ग सांगितलेला आहे, म्हणजे चारित्र्य टिकवायचं, चांगलं जीवन जगायचं, चुका जाणीवपूर्वक करायच्या नाही, असं जीवन हे तुम्हाला पुढे नेत असतं. पण तो मार्ग चढणीचा मार्ग नसतो, तुम्ही हळूहळू वर जात असता. पण ज्यावेळी तुम्ही वेगाने पुढे जाता त्यावेळी तुमचा उपयोग अध्यात्म मार्गावर जर इतरांच्या दृष्टीने पोषक असेल, योग्य असेल, तर तो करून घेण्यासाठी पुष्कळदा मास्टर सुद्धा तुमचा उपयोग करून घेतात. त्यामुळे तुम्ही जरी मॉरली त्याला एलिजिबल कदाचित नसला तरी सुद्धा इतरांच्या उन्नतीला तुम्ही उपकारक असता, म्हणून तुम्हाला कित्येक वेळा या मार्गावरचे खास कायदे दाखवले जातात. तुम्हाला त्याच्यामध्ये जी धोके असतात ते धोके पत्करण्याला शिकवलं जातं आणि पुढे नेलं जातं. पण राहिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या कधीतरी तुम्हाला पूर्ण कराव्याच लागतात. मास्टर्स कॅन नेव्हर बायपास द काइंड लॉ. तुम्हाला ते बायपास करून तुमच्यावर कोणतीही फेवर करू शकत नाही, पण विशिष्ट काळामध्ये तुम्हाला ते सहाय्य करू शकतात. जसं HPV त्यांचा मृत्यू जवळ आला होता, असंख्य यातना होत होत्या, सिक्रेट डॉक्टरीनचे लिखाण करणं अवघड झालं, त्यावेळी त्यांना मास्टर्सने विचारलं तू काय पसंत करशील त्यावेळी, मृत्यू का सिक्रेट डॉक्टरीन? कारण नाहीतर तो कदाचित 2-3 वर्ष अगोदरच झाला, पण सिक्रेट डॉक्टरीन अपुरी राहिली. त्यामुळे त्यांनी तो ऑप्शन स्वीकारला की होऊ दे, त्रास होतोय तेवढा होऊ दे, आणि खूप त्रास होत होता त्यावेळी. तर त्यामुळे तो ऑप्शन त्यांनी स्वीकारला. तो ऑप्शन स्वीकारणं हा सुद्धा एक मोठा त्या कसोटीचा क्षण असतो. तर सहजासहजी त्याच्यातून बाहेर पडायचं लोक विचार करतात, तसं न करता ते जाणून बुजून बुद्ध्या स्वीकारणं हा एक प्रकारचा सॅक्रिफाईस असतो. जसं एखादा हौतात्म्य पत्करतो तशासारखंच ते असतं. तर असे चॉईसेस ह्या आध्यात्मिक वाटचालीमध्ये ज्यावेळी येतात त्यावेळी तुम्ही काय निवडता यावर तुमचं बरेचसं भवितव्यही अवलंबून असतं. तर मला वाटतं या ठिकाणी येतात